नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला होते का हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकतो, तर हलक्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या दोडक्यासाठी 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। आवकही भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळतो। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। आवकही भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो, तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत पाहायला मिळते। आवक मर्यादित आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी दुधी भोपळ्यासाठी झालेली पाहायला मिळते। कोबीची क्वालिटी पाहू शकतो, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपये ते जास्तीत जास्त उच्चांकी दर 12 रुपयापर्यंत कोबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतो, कारल्याची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर कारल्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः डांगरसाठी 6 ते 8 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर डांगरसाठी बरेच दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला पाहायला मिळते, तर दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयांपर्यंत भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। शेवया शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये शेवया शेंगासाठी कमीत कमी 20 रुपयापासून दर पाहायला मिळतं। एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवया शेंगासाठी दर जे आहे ते 30 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये तेजी शेवया शेंगाची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या रताळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये घसरण होत रताळ्यासाठी पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। आवक थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये शिमला मिरचीसाठी तेजी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीच्या काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर चायना काकडीच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चायना काकडीसाठी 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः पावट्यासाठी 40 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात।
बीनची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पालावते. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत पालावते. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 120 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. पुणेरी गावाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये कमी जास्त पाहायला मिळते. तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 15 रुपये किलोपासून वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळते. आवकही भरपूर पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 16 रुपयापर्यंत मिडियम क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी टोमॅटोसाठी पाहायला मिळते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता तर थोडंसं कवळ्या आल्यामध्ये चांगले तयार झालेले थोडेसे आले पाहायला मिळतात. तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर दर जे आहे ते थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. आवकही भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सुपर सातारा आल्यासाठी दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवकही भरपूर आहे. राजगिराची क्वालिटी पाहू शकता तर राजगिरासाठी दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या राजगिरासाठी 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये उच्चांकी दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत राजगिरासाठी पाहायला होते. पुदिनाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 6 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत दर पाहायला होते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कांदापातसाठी सुधारलेले पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत कांदापातसाठी दर पाहायला मिळते. पालकची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर पालकसाठी दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेसे बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबिरीसाठी पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते सुधारलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत शापूसाठी दर पाहायला होते. आवक थोडीशी कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये सुधारणा शापूसाठी झालेली पाहायला होते. क्वालिटी पाहू शकतो तर हलक्या क्वालिटीमध्ये शापूची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी आज पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून मेथीसाठी दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर बाहेरच्या राज्यातील मिरचीची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 15 रुपये किलोपासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते.